नमस्कार. भगवद्गीतेच्या ह्या आपल्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आतापर्यंत आपण भगवद्गीतेचे 4 अध्याय बघितलेले आहेत. 4 अध्यायांची जर मी तुम्हाला थोडक्यात सारांश रूपाने माहिती करून दिली तर आपण आतापर्यंत काय काय बघितलं आणि माझ्या व्हिडिओचं बेसिक काय असतं की कोणतंही अध्यात्मातलं शास्त्र किंवा कोणत्याही अध्यात्मातला एक जो महान ग्रंथ असतो तो संसारी माणसाला काय शिकवतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण सगळे संसारी माणसं. आपल्याला काही एकदम हा दरवाजा बंद करून परमार्थाचा दरवाजा उघडता येणारा नाही आहे. संसार करता करता परमार्थ जर साधायचा असेल तर भगवद्गीता मला काय शिकवते हे आपण ह्या अध्यायामधून या सिरीजमधून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आता जेव्हा आपण पहिले 4 अध्याय बघितले तर सुरुवात होते भगवद्गीतेची जी प्रस्तावना आहे ज्याला आपण अर्जुन विषाद योग असं म्हणतो. भगवंतांना भगवद्गीता का सांगावी लागली? कारण अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला की माझ्या समोर उभे असलेले कौरव हे माझेच आप्त आहेत तर त्यांना मी मारून हे राज्य उपभोगून काय करू, असा विषाद अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाल्यामुळे त्याची बुद्धी त्याला सत्सद विवेकाची जोड देण्यासाठी अर्जुनाच्या बुद्धीला भगवंताला सांख्ययोगांपासून भगवद्गीता उपदेश करावी लागली. जेव्हा सांख्ययोगाचं वर्णन भगवंत अर्जुनाला करत होते त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं की समत्वम योग उच्चते, याचा उल्लेख मी आजही करणार आहे. समत्व जेव्हा तुला साधेल, जिंकायची ईर्षाही नाहीये आणि हरायची भीतीही नाहीये, अशा मनस्थितीत राहून जेव्हा तू युद्ध करशील की नाही तेव्हा ते युद्ध तू एक कर्तव्य म्हणून करशील. त्याच्यातून काय मिळतंय किंवा काय गमावतोय याचा शोक किंवा याचा मोह तुझ्या मनामध्ये नसणार आहे. सांख्ययोगाचा उपदेश केल्यानंतर, आत्म्याचं अमरत्व पटवल्यानंतर भगवंतांनी अथांग असा कर्मयोग सांगितलेला आहे अर्जुनाला आणि तोच नेमका आपल्या संसारी माणसांनी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये उतरवणं आवश्यक आहे. आता खरं तर कर्मयोगावर बोलण्याचा हा माझा 3रा व्हिडिओ आहे कारण अध्याय सुद्धा 3 आहेत. जेव्हा सांख्ययोगाचा शेवट होतो तेव्हा सुद्धा शेवट करता करता भगवंत कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं सांगून अर्जुनाला निष्काम कर्म करण्याबद्दलच सांगत आहे. हे निष्काम कर्म तुला कसं आचरायचं आहे याचं अतिशय सखोल विचार, मार्मिक विचार भगवंत कर्मयोगामध्ये सांगतात. तो आपण 3रा व्हिडिओ बघितला. मग ज्ञानकर्म संन्यास योग म्हणजे याचा थोडक्यात अर्थ, कर्म करण्याच्या आधी तुला ज्ञानाचे डोळे लावणं आवश्यक आहे. का? याचा फरक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. कर्म करणारे 2 असतात, परंतु एकाला ज्ञान आहे की ते कर्म कसं करायचंय आणि दुसरा अज्ञानी आहे. अशा वेळेला कोणाच्या हातून ते कर्म योग्य घडेल? ज्याला ज्ञान आहे. एखादा शिक्षक शिकवायला म्हणून उभा राहिला पण त्या विषयाचं त्याला यथार्थ ज्ञान नसेल तर तो नीट शिकवू शकणार नाही. तेच एखादा शिक्षक शिकवताना त्याला यथार्थ ज्ञान असेल तर तो ते कर्म सुद्धा उत्तम करेल. म्हणून भगवंतांनी आधी सांख्ययोग सांगितला आणि मग अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश केलेला आहे. परंतु जेव्हा कर्मसन्यास योग सुरू होतो की नाही, आता मला सांगा, हे जे अध्याय पडलेले आहेत हे काही भगवंत आणि अर्जुनाने असे ठरवून केले असतील का की हा बाबा आता हे 45-46 श्लोक झाले, इथे ज्ञानकर्म संन्यास योग संपला. मग अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो, तिथून भगवंत पुन्हा सांगतात की आता कर्मसन्यास योग मी तुला सांगणार आहे. असं झालेलं नसणार आहे आणि असं नक्कीच झालेलं नसेल. भगवंतांनी अर्जुनाचे जे काही त्याच्या मनामध्ये जो संदेह होता तो दूर करण्यासाठी जो उपदेश केलेला आहे तो सलग केलेला आहे. ही जी प्रश्नोत्तरांची जी चर्चा झालेली आहे, हे जे उपदेशपर वचन भगवंताची आलेली आहेत अर्जुनाला सांगताना, ही सलग आलेली असणार आहेत. याची निर्मिती म्हणजे हे जे पूर्ण महाभारत लिहून काढलं हे आपण सर्वांना ज्ञात आहे की श्री व्यासांनी हे लिहून काढलेले. त्यावेळेला भगवद्गीतेची त्यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना समजावं म्हणून भगवद्गीतेची अशा अध्यायांमध्ये रचना केलेली आहे. म्हणून जेव्हा ज्ञानकर्म संन्यास योग संपतो त्यावेळेला अजूनही अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की अरे भगवंता, तू कर्म कर हे तर मला सांगतोच आहेस, परंतु ज्ञानही श्रेष्ठ आहे असंही तू म्हणतोयस. कारण भगवंत निश्चितपणे ज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगतच आलेले आहेत. कारण ज्ञान जेव्हा घेशील तेव्हा कर्म करणं तुला जमणार आहे. काय टाकावं, काय घ्यावं, कसं वागावं, कसं वागू नये, कुठपर्यंत विवेक जागृत ठेवावा, कुठपर्यंत आपल्याला मोहाचे बंधन शिथिल करायचं आहे, हे सगळं तुला माहिती असलं पाहिजे. हे ज्ञान आणि याच्यावरून तुला कर्म करायचं आहे. म्हणून कर्मसन्यास योग जेव्हा आपण आता आज सुरू करतो
याच्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला एक्सप्लेन करायला जाणार आहे जे संसारी माणसाला उपयुक्त असणार आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर कर्मयोगावरती तिसरा जो व्हिडिओ आहे आणि जो चौथा व्हिडिओ आहे याच्यावरती बरंच भाष्य झालेलं आहे. आता मी अजून वेगळं कर्मयोगावरती काय सांगणार आहे तर कर्मयोगाची कर्मसन्यास योगाची जी सुरुवात होते की अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की तू अजूनही मला कर्मसन्यास म्हणजे ज्ञानयोग श्रेष्ठ की निष्काम कर्मयोग श्रेष्ठ हे तू मला पटवून दे. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बघताना हा प्रश्नाचं भगवंतांनी काय उत्तर दिलं हे बघणार आहोत. मग आपण याच्यामध्ये श्लोक क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 23 याच्यावरती मी जास्त भर देणार आहे. आणि श्लोक क्रमांक 7 आणि 13वा श्लोकही अतिशय सुंदर आहे. तोही मला जमलं वेळ साधून तर मी नक्की घेईन. सो 7, 13 आणि 23 यांच्यावरती माझा एक फोकस राहणार आहे. कारण या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी जे कर्म योगरूपी होण्यासाठी जे सद्गुण मांडलेले आहेत ना हे संसारी माणसाने 1% जरी जीवनात उतरवले ना आपल्या संसार करताना तरी त्याच्याकडून होणारं कर्म हे कर्मयोग बनेल, भगवंताला आवडेल असं बनेल. तर हे 3 श्लोकांमधून सार आपण मथून घेतल्यानंतर कर्मविपाक सिद्धांताबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. का बरं कर्मविपाकाबद्दल सांगणार आहे? कर्मविपाक सिद्धांत काय असतं, संचित प्रारब्ध क्रियमाण यांचा कसा उल्लेख भगवंत करतात आणि कर्म योगरूपी जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्याही फलाची बाधा न राहता तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल असं भगवंत म्हणतात. तर कर्मविपाक सिद्धांताचं काय होतं हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार. तर आता आपण सगळ्यांनी नीट लक्ष देऊया की कर्मसन्यास योग जेव्हा सुरू होतो तेव्हा अर्जुनाने काय प्रश्न केलेले आहे. अर्जुन म्हणतो संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन भगवंताला म्हणतात की तू पुन्हा फिरून मला कर्मसन्यासाचीही महती सांगतो आहेस आणि निष्काम कर्मही करायला सांगतोयस. माझा अजूनही गोंधळ होतो आहे. मला एक श्रेयस काय आहे ते तू मला सांग. याच्यावर उत्तर देताना भगवंत म्हणतात संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस कराउभौ. संन्यास म्हणजे कर्मसन्यास, कर्मसन्यास म्हणजे कर्म टाकूनच द्यायचं तिथे म्हणजेच ज्ञानयोग स्वीकारणे. आणि कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म करणे म्हणजे कर्म करणं तुला प्राप्त आहे. ज्ञानयोग कर्मयोग निश्रेयस कराउभौ दोन्ही श्रेष्ठ आहेत. परंतु भगवंत पुढे म्हणतात तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेष्यते. भगवंत म्हणतात मला तर दोन्ही प्रिय आहेत. जनक राजाची जे भगवंताला प्राप्त होण्याचा मार्ग होता हा कर्मयोगाचा आहे आणि शुकाचार्यांचा व्यासपुत्र शुकाचार्यांचा जो भगवंताला प्राप्त होण्याचा मार्ग आहे हा ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. भगवंत म्हणतात मला दोन्ही प्रिय आहेत. पण तू जर का मला संसारिक दृष्टीने जर विचारशील तर ज्ञान योगापेक्षा कर्मयोग हा जास्त श्रेष्ठ आहे. त्याचं कारण अगदी सरळ आहे. ज्ञानयोग आम्हा संसारी माणसांना झेपणारच नाही. त्याचं कारण असं आहे ज्ञानयोग हा साध्य करताना आम्हाला सगळं त्यागायचं असतं. आपली वृत्ती त्यागमय असावी लागते. त्यागमय वृत्ती असेल तरच त्याग आपल्याला संसारातील गोष्टींचा करता येऊ शकतो. शुकाचार्यांचं जर आपण चरित्र बघितलं तर त्यांचं पूर्ण मन हे त्यागरूपी आहे. त्यांना ह्या पूर्ण जगामध्ये कधीही कुठेही कसलाही मोह उत्पन्न झालेला नाही आहे. आणि जर आपण निष्काम कर्म जर बघितलं सगळ्या संतांचं संसारात राहून जर वागणं बघितलं तर त्यांनी कर्म टाकलेलं नाही आहे. त्यांनी कर्म करता करता भगवंत प्राप्ती केलेली आहे. दोन्ही मार्गांमध्ये मोह कुठेच नाही आहे. परंतु एकाने पूर्ण कर्मच त्यागलेलं आहे आणि ज्ञानरूपी योगरूपी सेवा योगरूपी मार्ग धारण केलेला आहे. आणि संतांनी संसारात राहून कर्म न त्यागता भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. भगवंत म्हणतात मला दोन्ही श्रेष्ठ आहेत. परंतु तू जर मला विचारशील तर कर्मयोग हा ज्ञानयोगापेक्षा मी श्रेष्ठ मानेन. का बरं? कारण तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ नीट ऐकले असाल तर तुमच्या लक्षात असेल ज्ञानयोग हे शास्त्र आहे. शास्त्र आपल्याला बाउंड्री घालून देतं. ज्ञान आपल्याला बाउंड्री देतं की नाही. जेव्हा आपण ज्ञानी व्हायला लागतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की हे करावं, हे चांगलं आहे, हे करू नये, हे वाईट आहे.
हे आपल्याला कळायला लागतं, कारण आपण त्यात ज्ञान घेतलेलं असतं. आगीला आपण हात लावला की चटका बसतो हे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा आपण मुद्दामून हात लावायला जात नाही. पण भगवंत म्हणतात ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग हा जास्त श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानयोग हे शास्त्र आहे, ते तुला काय करावं काय करू नये ते सांगतं. पण कर्मयोग ही कला आहे, कारण कर्म तर तुला करावंच लागेल ना, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन तर तुला करावं लागेल की नाही. तर ते जास्त थोडंसं तुला नीट व्यवहार ज्ञान जागृत ठेवून करणं आवश्यक आहे. म्हणून कर्मयोग ही कला आहे. कुठे कसं वागावं हे जेव्हा ॲक्च्युअली आपल्याला करावं लागतं ती कला. कुठे कसं वागावं हे जेव्हा पुस्तकातून आपण वाचतो ते शास्त्र. ज्ञानयोग आपल्याला शिकवतं, कर्मयोग आपल्याला तसं वागायला लावतं. म्हणून भगवंत म्हणतात ज्ञान तर तुला घेणं प्राप्त आहे, पण कर्मयोग हा मला जास्त प्रिय आहे. आता कर्मयोगावरती, कर्मावरती, निष्काम कर्मावरती जवळपास माझं 1.5 तास बोलणं आधीच झालेलं आहे. कसं काय? कर्मयोगाचा व्हिडिओ तिसरा 1 तासाचा, ज्ञानकर्म संन्यास योगाचा ही व्हिडिओ आपला 40-45 मिनिटाचा आहे, आणि सांख्ययोगामध्ये सुद्धा निष्काम कर्माचा उल्लेख येतो. तिघांचं एकत्रीकरण केलं तर खरं तर एक सिरीजमध्ये 1 ते 1.5 तास फक्त कर्मयोगावरती, निष्काम कर्मयोगावरती बोलणं झालेलं आहे. मग प्रश्न असा पडू शकतो की आता संसारी माणसासाठी असं उद्बोधक असं अजून काय राहिलेलं आहे? तसं बघाल तर हा अतिशय छोटा असा अध्याय आहे, ज्याच्यामध्ये 29 श्लोक आहेत. परंतु सगळ्या श्लोकाच्या सगळ्या शब्दांमध्ये इतका गर्भितार्थ भरलेला आहे की या 700 श्लोकातून भरपूर आपल्याला काही घेता येईल. परंतु यातले मी 3 श्लोक यासाठी निवडले कारण दैनंदिन जीवनामध्ये जगताना आपण त्याचा अनुभव घेत असतो. आपण तसे कसे वागू शकत नाही याची प्रचिती आपल्याला येत असते, आणि ते जर सद्गुण आपण धारण करून जर कर्म करण्याचा प्रयत्न केला, मनाला तशी जर समज देण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला सुद्धा 1% का होईना भगवंतांनी जे या 3 श्लोकात सांगितलंय ते जर आपल्याला वागवता आलं तर सुनिश्चितच आपला त्याच्यामध्ये फायदा आहे. आता श्लोक क्रमांक 7 काय आहे, त्याच्यामध्ये भगवंतांनी कोणते 4 दैवी गुण, कोणते 4 सद्गुण सांगितलेले आहेत, ते जर आपल्याला या दैनंदिन जीवनामध्ये धारण करता येतील का याचा आपण एक व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. 7वा श्लोक आहे या अध्यायातलं. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ह्या श्लोकाचा भावार्थ असा की जो योगयुक्त आहे, जो विशुद्धात्मा आहे, जो विजितात्मा आहे, जो जितेंद्रिय आहे, 4 सद्गुण भगवंतांनी या 7व्या श्लोकात सांगितले, आणि जो सर्व भूतांमध्ये ऐक्य भावना ठेवून जो वागतो त्याला कर्माचं फळ भोगावं लागत नाही. आता भगवंताला प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला असं कर्म करावं लागेल ज्याची फलप्राप्ती नाही झाली पाहिजे. कारण कसं आहे बघा, कर्म केलं की ते आपल्याला फळ देऊनच शांत होणार आहे. तुम्ही कसेही वागा, काहीही करा, सात्विक, राजसिक, तामसिक कोणत्याही मार्गाने जाताना तुम्हाला कर्म करावंच लागणार आहे. ते कर्म तुम्हाला फळ देऊनच ठेवणार. परंतु मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले कर्माच्या 4 अवस्था, त्यातल्या 4थ्या अवस्थेमध्ये जर आपलं मन असेल कायम कर्म करताना तर त्याची फलप्राप्ती होत नाही. आता कर्माची 4थी अवस्था म्हणजे मी केलं ही आसक्ती नसणे आणि केलेल्याबद्दल फळाचीही अपेक्षा किंचितही मनामध्ये न येणे. अशा अवस्थेपर्यंत जर मनाला न्यायचं असेल तर ते सोपं आहे का? सोपं आहे का मला सांगा? अजिबात सोपं नाही. मग अशा वेळेला भगवंतांनी उल्लेख केलेल्या अनेक सद्गुणांमधून हे 4 सद्गुण आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय 4 शब्द आलेले आहेत? योगयुक्त, विशुद्धात्मा, विजितात्मा आणि जितेंद्रिय. सगळ्यात आधी आपण बघूया जितेंद्रिय. का? कारण विशुद्धात्मा, विजितात्मा याचा अर्थ आपण नंतर पाहू. पण आपल्याला सांसारिक दिवसामध्ये जास्तीत जास्त जर सुखात राहायचं असेल तर काय आवश्यक आहे सांगू? आपल्याला थोडंफार का होईना जितेंद्रिय बनणं आवश्यक आहे. जितेंद्रिय याचा साधा अर्थ काय होतं? शब्दातच आहे, ज्याने इंद्रिय जिंकलेली आहेत असा, ज्याने इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये आणलेली आहेत असा.
आता आपल्याला इंद्रिय किती दिली आहेत भगवंतानी, निसर्गाने? 10 इंद्रिय दिलेली आहेत. मनाला धरलं तर 11. असं एकादशीचं खरं तर ते महत्त्व असतं. नंतर बघू आपण ते. एकादशीचा उपास का करायचा, एकादशीला काय महत्त्व आहे, आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे एकदा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी सांगेन. 10 इंद्रिय दिलेली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि मन हे 11वं, जे सगळ्यांमध्ये फिरत असतं. जेव्हा सगळ्यांना काही ना काहीतरी पिल्लू सोडून काम करायला लावत असतं ते आपलं मन. 5 ज्ञानेंद्रिय तर तुम्हाला ज्ञात आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पंचविषयांचं सेवन करण्यासाठी आपल्याला भगवंताने, निसर्गाने कान, डोळे, नाक, जिव्हा आणि त्वचा दिलेली आहे. 5 ज्ञानेंद्रियातून ज्ञान ग्रहण केल्यानंतर अक्षरशः कर्म करता यावं म्हणून भगवंताने 5 कर्मेंद्रिय दिली. मग भगवंताने आपल्याला जिव्हा दिली. जिव्हा दोन्हीकडे येते, ज्ञानेंद्रियामध्ये पण येते, कर्मेंद्रियांमध्ये पण येते, कारण बोलणं आणि चव बघणं दोन्ही जिव्हेकडे आहे. जिव्हा, हात, पाय, पायू आणि उपस्थ. पायू आणि उपस्थ याचा अर्थ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिशन सिस्टीम जिथून आपण जी आपली आहे. तर याच्यामधून आपण कर्म करत असतो. हाताने आपण कर्म करतो, पायाने आपण कर्म करतो, जिव्हेने आपण कर्म करतो. अशा पद्धतीने आपलं सतत काम चाललेलं असताना आपल्याला जितेंद्रिय होता येईल का? मी तुम्हाला 2-3 व्यावहारिक उदाहरणं देतो, आपण विचार करून पाहावा. माणसं बरेचदा असा विचार करतात की इंद्रियांचं दमन केलं की आपल्याला त्या गोष्टींवरती जय मिळवता येईल, पण ही अत्यंत चुकीची भावना आहे, ही अत्यंत चुकीची कल्पना आहे. याचं अगदी शाळेतलं उदाहरण देतो, कारण मी शिक्षक असल्यामुळे मी हे दरवेळेला हे पाहतो. 9वी पर्यंत मुलगा किंवा मुलगी असताना त्या पालकांनी काही फार रेस्ट्रिक्शन टाकलेले नसतात. 10वीचं वर्ष सुरू झालं की केबल बंद करणे, मोबाईलचं डेटा कनेक्शन किंवा वायफाय बंद करणे, ह्या अशा गोष्टींमुळे आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अभ्यास हा अतिदृढतर होईल आणि मोठा होईल असा एक गोड गैरसमज पालकांचा झालेला असतो. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःवरून अभ्यास करा की आपला मुलगा किंवा मुलगी अशा वेळेला एकदम अभ्यासाला बसू शकेल का? 9वी पर्यंत जो विद्यार्थी दिवसातून किमान 2 ते 3 तास फोन किंवा TV किंवा संगणकावरती बसत आहे, एकदम 10वीला आल्यानंतर त्याचा हा टाइम शून्य करून ते 3 तास अभ्यासात कन्व्हर्ट करता येतील का? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा. कसा विचारणार? मला एखादी जी सवय आहे ती मी एकदम बंद करू शकतो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. याच्यावरून आपल्या पाल्याचा विचार करा. जर का तुम्हाला चहा लागत असेल, कॉफी लागत असेल, माणसं चहा कॉफी नाही मिळाली तरी चिडचिड करतात. असा जर आपला स्वभाव असेल तर तुम्ही स्वतःशी विचारून बघा की चहा कॉफी मला एक दिवस सकाळी सकाळी नाही मिळालं. कुठेतरी प्रवासात निघालेलो आहोत, चहाची तल्लफ असते माणसांना, कॉफीची तल्लफ असते. प्रवास करता करता शेवटी हतबल होऊन ते म्हणायला लागतात की बास, आता जरा बाजूला घ्या गाडी, इथे कुठे धाबा हॉटेल असेल तर बघा, पहिले चहा पिऊ दे. चहाचा घोट तो पोटात गेल्याशिवाय शरीर स्वस्थ बसत नाही, मन स्वस्थ बसत नाही. का? आपल्याला ती वर्षानुवर्षाची सवय लागलेली असते. मग अशा वेळेला आपण आपल्यावरून विचार करावा की आपल्या मुलाची किंवा मुलीची एखादी सवय पटकन बंद केली तर ती सक्सेसफुल होऊ शकते. जितेंद्रिय याचा अर्थ इंद्रियांचं दमन करणे नव्हे. जितेंद्रिय व्हायचं असेल तर हळूहळू आपली बुद्धी, आपली प्रज्ञा ही परिपक्व करून आपण करत असलेली गोष्ट हळूहळू हळूहळू कमी करत आणायची असते. सत्सद विवेक बुद्धीने असं जितेंद्रिय होता येतं. एकदम बंद मी एखादी गोष्ट करेन तर ती कधीच फ्रुटफुल होणार नाही. मी अशी कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत की 9वीतून 10वीत आल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करायचं कमी करतात, कारण त्यांच्या पालकांचं एक वेगळंच त्यांच्यावरती प्रेशर असतं की तुझं हे बंद, तुझं ते बंद, तुझं ते बंद, अभ्यास आहे की अभ्यास कर. तो किंवा ती मशीन नाहीये. आपण कधी कधी पालकांनी आणि शिक्षकांनी याही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना खेळण्यासाठी वेळ हा हवाच, त्यांना थोडा विरंगुळासाठी वेळ हा हवाच. आपण 9वी, 8वी, 9वी पर्यंत त्यांच्या सवयी एकदम 10वीला मोडू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या तरी सवयी मोडू शकता का? जे मी आता उदाहरणं दिली त्याचं उत्तर जर नाही येत असेल, एका दमात जर तुम्हाला ते जमत नसेल, टेलिव्हिजनवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खिळवून ठेवतील अशा अनेक मराठी, हिंदी मालिका सारख्या लागत असतील. अशा वेळेला एक दिवस घरी पाहुणे आले तर ज्यांना ती सतत बघण्याची सवय आहे त्यांची कशी चलबिचल अवस्था झालेली असते. तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता. त्यांची कशी चलबिचल अवस्था होऊन जाते की अरे मग रिपीट टेलिकास्ट कधी असतं याचं.
मग ही गोष्ट आपण उद्या बघूया असं त्यांच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन चाललेले असतात. मग जर आपण स्वतः ही गोष्ट एका दमात सोडू शकत नाही, एक दिवस जर अडथळा आला तर आपल्याला सहन होत नाही, तर आपण दुसऱ्यासाठी दुसऱ्यांवरती कितीतरी महिने ती आता तुला गोष्ट करायची नाही आहे हे बंधन घालणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून मी मुद्दामून हा श्लोक घेतला, कारण मला या गोष्टीवरती असा सारासार विचार सगळ्यांनीच करावा हे सांगणं अपेक्षित आहे. अर्थात मुलांनी मुलींनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा जितेंद्रिय ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन मी त्याची काय व्याख्या सांगितली, हळूहळू आपल्याला ते कमी करायचं हे लक्षात घेऊन आपल्यालाही ते सुजाणपणे कमी करणं आवश्यक आहे. जर मी 3 तास मोबाईल बघतो दिवसातले, तर आता मी ते अर्धा तास रोज अर्धा तास कमी करत आणणार. 1 महिना अर्धा तास कमी केला, पुढचा 1 महिना 1 तास कमी केला, मग तुमची मन तुमची बुद्धी तुम्हाला सपोर्ट करायला लागेल की नाही. आता झोपेचंही तेच, इंद्रियांचं दमन करणे म्हणजे इंद्रियांवर जय मिळवणे असं समजू नका. रात्री 1:30ला झोपणारा मुलगा किंवा मुलगी असेल किंवा कोणीही, आजकाल जनरेशनमध्ये सगळे उशिरा झोपतात, एकदम 10ला झोपूच शकत नाही. तुम्हाला झोप लागणारच नाही, कारण तुमच्या शरीराला तुमच्या मनाला ती सवय झालेली असते. तुम्हाला जितेंद्रिय व्हायचं असेल, एखादी चांगली गोष्ट जर तुम्हाला आत्मसात करायची असेल तर हळूहळू त्याच्याकडे जायचं असतं. आणि एखादी वाईट गोष्ट जर बंद करायची असेल तर ती सुद्धा हळूहळू बंद करायची असते, एकदम बंद करता येत नाही. दारूचं व्यसन ज्याला आहे, सिगरेटचं व्यसन ज्याला आहे, त्याला जर मी सांगितलं उद्यापासून सगळं बंद, त्याला झेपणारच नाही, तो अजून डबल करेल. आपण एखादा रिकामं भांड उपडं करून पाण्यावर दाबलं तर ते जास्त ताकदीने उफाळून येतं की नाही, तसं आपण इंद्रियांचं दमन केलं तर ते जास्त ताकदीने आपल्याला उफाळून आपल्याला त्रास द्यायला येतात. म्हणून सत्सत विवेकाची जोड बुद्धीला भगवंत का द्यायला सांगतायत, म्हणजे तुला हे गुण आत्मसात करायला येतील. आणि हे गुण जर आपल्याला आत्मसात करता आले निदान 1%, तर आपल्याकडून घडणारी जी कर्म आहेत या आयुष्यामध्ये, निदान त्या 1% कर्माची तरी भरती आपली कर्म योगामध्ये होऊ शकते. आणि याचा बराच फायदा आपल्याला पुढील जन्मांमध्ये होऊ शकतो. तर जितेंद्रिय म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम असं मारुती रायाला जे म्हटलेलं आहे ते सार्थच आहे. कारण रामायणामध्ये वर्णन जे आलेलं आहे, वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे की रामाच्या आदेशावरून सीतामाईला जेव्हा पाहायला हनुमंत लंकानगरीमध्ये शिरला, तेव्हा शोधत तो रावणाच्या अंतःपुरामध्ये गेला असं वर्णन आलेलं आहे. त्या अंतःपुरामध्ये रावणाच्या अनंत स्त्रिया त्याने पाहिल्या. पाहून जेव्हा तो तिथे सीतामय्या नाहीये हे म्हणून जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा त्याने मनाशी एक प्रश्न केला की मी रावणाच्या अंतःपुरामध्ये डोकावलेलं आहे, मी काही चुकीची तर गोष्ट केली नाही ना. तेव्हा हनुमंताने स्वतःच्या मनाला रामाचं स्मरण करून प्रश्न विचारला की तिथे असताना 1 सेकंद तरी माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला का? हे डोळे जेव्हा ते पाहत होते त्यावेळेला 1 क्षण जरी माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला का? हा प्रश्न हनुमंताने विचारला. आणि विकाराची एक साधी छटा सुद्धा हनुमंताच्या मनामध्ये उत्पन्न नव्हती झाली. इतका तो जितेंद्रिय आहे. जितेंद्रिय कोणाला म्हणाला? तुमच्या मनामध्ये समोरची गोष्ट बघितल्यानंतर विकार उत्पन्न नाही झाला पाहिजे. आपल्याला साध्या गोष्टीत विकार उत्पन्न होतात. उपास करणारी लोक आहेत, उपास करताना चुकून कुठेतरी बाहेर गेलेलो असो आणि आपल्या आवडीचं मिष्टान्न भोजन बाजूचे खात आहे आणि आपण सूप पितोय, साबुदाण्याची खिचडी खातोय आणि बाजूला मस्त पंचपक्वानाने भरलेली ताटात लोक श्रीखंडावर ताव मारतात, बासुंदीवर ताव मारतात आणि आपण आपले आवंढे गिळतोय. याला जितेंद्रिय म्हणता येत नाही. आपल्याला लक्षात येत आहे का की मी हा श्लोक घेण्याचं कारण काय? ह्या व्यावहारिक दृष्टीमध्ये आपलं मन किती आसक्त आहे, ते किती धावत असतं याचं सांगोपांग विचार करा. ते किती पळत असतं नुसतं. त्याच्यामुळे जितेंद्रिय आपल्या मनात लगेच विकार उत्पन्न होतात. गुरुवारीच नेमकं हे आलं, रविवारीच संकष्टी आली, शनिवारीच संकष्टी आली, बुधवारी काय संकष्टीचा वार आहे. आपल्या मनात ज्या वेळेला असे विचार येतात ना, नका करू संकष्टी, कारण तुमचं मन नाहीये त्या गोष्टीमध्ये करण्यामध्ये. ज्या वेळेला मन नसेल त्याचं फळ कसं मिळेल मला सांगा? त्याचं उत्तमातलं उत्तम योग्य फळ मिळेल का? संकष्टी आहे म्हटल्यानंतर बुधवारचा विसर पडला पाहिजे, रविवारचा विसर पडला पाहिजे. जर रविवार आमच्यासाठी मोठा होत असेल तर रूढी म्हणून ती गोष्ट करण्यामध्ये, संकष्टी करण्यामध्ये अर्थ नाही आहे. जितेंद्रिय
याचं 0.1% तरी मला माझ्या रोजच्या आचरणामध्ये आणता येणार आहे का? मी काय बोललो हे तुम्ही 10-15 मिनिटं हे जे मी बोललो याचा नीट विचार करा. तरच आपल्याला निष्काम कर्मयोग काय आहे तो कळायला हळूहळू सुरुवात होईल. दुसरं म्हटलेलं आहे भगवंतांनी विजित आत्मा. 2 शब्द आहेत, विजित आत्मा. शरीर आणि आत्मा हे ज्याने जिंकलं त्याला म्हणायचं विजित आत्मा. शरीर जिंकण्यासाठी शरीराचे बेसिक दोष जिंकावे लागतात. मन आत्मा जिंकण्यासाठी आत्म्याचे बेसिक दोष जिंकावे लागतात. आपल्या धर्मग्रंथांमध्ये शरीराचे अतिदृढ असे 3 दोष सांगितलेले आहेत. ते म्हणजे आळस, निद्रा आणि प्रमाद. त्यातल्या त्यात प्रमाद आपण एक वेळ तामसिक वृत्ती नसेल तर टाळता येऊ शकेल. गुन्हा टाळता येऊ शकतो जो शरीराकडनं होऊ शकतो. परंतु आळस आणि निद्रा जे आपले सवंगड्यांसारखेच आपल्या बरोबरती आहेत त्यांना कसं जिंकायला? आळस ज्या वेळेला अंगात भरलेलं आहे त्यावेळेला आजचं काम उद्यावर माणूस ढकलल्याशिवाय राहतच नाही. जाऊ दे, आज नको, उद्या बघू. काही म्हणजे क्षणभर बसला पुन्हा आपल्याला उठायचा कंटाळा येतो. असं होतं की नाही? आपण जरा पाठ टेकली, आत्ताच पाठ टेकली रे, नंतर बघू. आळस हा माणसाचा अतिशय मोठा शत्रू आहे. कारण एकदा ती वृत्ती गेली की आपल्याला पुन्हा ते काम करावं असं वाटेलच असं नाही. आणि निद्रा काय गमतीशीर आहे ना. म्हणजे आपण सकाळी अलार्म लावतो आपल्या मोबाईलमध्ये, घड्याळामध्ये. 7ला उठायचं असेल तर 2 प्रकारची माणसं असतात. 7ला उठायचं तर 7चा अलार्म लावणारे किती टक्के आहेत? आणि 7ला उठायचं तर 6, 6:15, 6:30, 6:45, 6:50, 6:55 हे अलार्म लावणारे किती जण आहेत? दुसऱ्या प्रकारातली संख्या बरेचदा जास्त असते. का? कारण 7चा ठोका वाजला की उठलं हे ज्याला साधलं ना त्याने निद्रा थोड्याफार का अंशात जिंकल्याचं म्हणायला हरकत नाही. अर्जुनाचा उल्लेख करताना भगवंत भगवद्गीतेमध्ये काही ठिकाणी गुडाकेश हा शब्द वापरतात. गुडाकेशाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे कुरळे केस असलेला, अर्जुनाचे कुरळे केस होते त्याला गुडाकेश म्हटले. आणि दुसरा अर्थ आहे गुडाकेशाचा ज्याने निद्रेला जिंकलेलं आहे. ज्याने निद्रेला जिंकलेलं आहे त्याला गुडाकेश म्हणायचं. अर्जुनाला भगवंत स्वतः गुडाकेश म्हणतात. म्हणजे सुनिश्चित त्याने निद्रेला जिंकलेलं आहे. आपल्याला जमेल 6 वाजले सकाळचे की तो स्नूज, पुढची 5 मिनिटं काय साखर झोपेसारखी वाटतात तो पुढचा अलार्म होईपर्यंत 5 मिनिटाचा. अशा वेळेला हे शरीराचे दोष आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतील का? आळस, आत्ताचं काम आत्ता, कल करेसो आज कर, आज करेसो आपले उगाच म्हटलेलं नाही. निद्रा जिंकायची असेल तर तुमची सुरुवात परीक्षेची सकाळीच्या गजरापासूनच आहे. गजर तुम्हाला झोपवतोय का तुम्ही गजर बंद करून उठताय हे इथूनच तुमच्या दिवसाची सुरुवात होते. मी तुम्हाला खात्रीने देतो, खात्री सांगतो मी तुम्हाला. ज्या दिवशी तुम्हाला एका फटक्यात तो वाजणारा गजर बंद करून सुहास्य वदनाने फ्रेश उठायला जमेल, तुमचा अख्खा दिवस 24 तासाचा खात्रीने सांगतो उत्तम जाईल. तुम्ही केलेल्या प्लॅनिंग प्रमाणे जाईल. मन जेव्हा तुम्हाला निद्रेच्या अधीन जायला सांगतं आणि तुम्ही जाताना 5 मिनिटं थांब रे, 10 मिनिटं थांब रे, त्याचा 1 तास कधी होतो, मग पुढचं सगळं शेड्यूल बिघडतं ना. मग आपलं मन त्याच भावनेमध्ये राहतं की अरे चाल ढकल सकाळच्या उठण्यापासूनच तू करतोयस, पुढे पण चालेल, चाल ढकल पुढे पण चालेल. बघा, मग विजित आत्मा होणं हे सोपं आहे का? आता आत्म्याचे किंवा मनाचे दोष कोणते आहेत? मनाचे दोष महत्वाचे 3 सांगितलेत आपल्या धर्मग्रंथामध्ये. एक आहे पाप. शरीर जरी कर्म करत नसेल तरी मनाकडून बरेचदा होणाऱ्या विचारांमुळे आपण कर्म करत असतो. इंद्रिय, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत उदाहरण दिलेले, वरून नुसतं खाली वाकून जरी पाहिलं तरी आपल्या पोटात गोळा येतो. का? मन कर्म करायला सुरुवात करतो. अरे बापरे केवढं खोल आहे, इथून काही या खोलीवरून एवढ्या अशात ते काय ते घसरगुंडीवरनं वगैरे येतात बघा, ते आपले अम्युजमेंट पार्क वगैरे असतात, एवढ्या वरून खाली पोटात तेव्हाच गोळा येतो. काही लोकांना मळमळायला लागतं, काही लोकांच्या अंगावर शहारे येतात. मन तुमचं काम करत असतं त्याच्याप्रमाणे इंद्रिय काम करतात की नाही. मनाचं, आत्म्याचं सगळ्यात मोठं जे दोष सांगितलेलं आहे तो म्हणजे पाप. ज्याने मन जिंकलं त्याने सगळंच जिंकलं, त्याच्यासाठी सगळं कर्मयोगच आहे.
दुसरा दोष आहे चंचलता. आपण दैनंदिन जीवनामध्ये विचार करून पहा, विजित आत्मामध्ये मला चंचलतेला जिंकावे लागेल. चंचलता म्हणजे आपलं आज सकाळी ठरलेलं डिसिजन दुपारपर्यंत बदलतं. संध्याकाळी काय विचार केलेला असतो तो आपला दुसऱ्या दिवशी राहत नाही. सकाळी एखाद्याला प्रॉमिस केलेलं असतं, अरे मी येतो बघ, दुपारपर्यंत वाटतं नको जायला. हे असं का व्हावं? एखादा पैसे मागायला सहज येतो, आपण पैसे देतो, दिल्यानंतरच्या क्षणाला विचारतं का दिले मी. एखाद्याला फोन केल्यानंतर आधी वाटत असतं फोन करावा, नंतर वाटतं का केला. हे सगळं जे आहे ना, ही चंचलता आहे मनाची. या सगळ्यांना इतकं सहज जिंकता येत नाही आणि त्यांना सहज जिंकता येत नाही म्हणून गीता दैनंदिन जीवनामध्ये आचरता यावी म्हणून गीता रोज वाचनात ठेवायची असते. माझा सांगण्याचाही उद्देश तोच आहे. हे व्हिडिओ बनवून यूट्यूबच्या मार्फत टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमच्याकडे हे सतत ऐकायला तुम्हाला मिळावं. याच्यातून माझ्याबरोबर तुमचा सुद्धा 1% फायदा झाला. चांगलंच आहे की नाही? सगळ्यांचाच फायदा व्हावा. आणि तिसरं जे आहे बघा, चंचलतेला जिंकणं किती कठीण आहे. डिसिजन आपलं एक राहतं का आपलं? त्यात 24 तासात तरी राहतं का, याचा विचार आपण केला पाहिजे. तिसरा दोष आहे जो अतिशय मोठा आहे, जो आपल्याला मोक्षाला जाण्यापासून बंधनकारक करतो, तो म्हणजे स्वरूपाविषयी अज्ञान. मी कोण आहे? या जन्मामध्ये येण्याचं माझं रहस्य काय आहे? मला काय कर्म करणं अपेक्षित आहे? या नरजन्माचं, या नरदेहाचं महत्त्व काय आहे? याची काहीही माहिती नसते आपल्याला. आपण पूर्ण अजाण असतो आणि आपण फक्त मी माझे मानलेले या देहबुद्धीमध्येच अडकून राहतो. त्यांच्या मोहात येऊनच संसार करत राहतो. आणि एक दिवशी देह ठेवण्याची वेळ आली, मरणाची वेळ आली की आपल्याला भय उत्पन्न होतं की आता पुढे काय. हे तर तरुणपणापासून सगळेच म्हणत असतात, शेवटी एक दिवशी सगळ्यांना जायचंय. अत्यंत ती घडी जवळ आली तर ते झेपेल का, आपल्याला झेपतं का, हा विचार करणंही अत्यंत आवश्यक आहे. आपल्या स्वरूपाविषयी असलेलं अज्ञान हे आपल्याला मोक्ष प्राप्तीला बंधनकारक आहे आणि हा मनाचा दोष आहे. विजित आत्मा जो असतो, आपल्याकडे भगवंताचे जे अवतार होऊन गेले, जे संतांचे अवतार होऊन गेलेले, हे सगळे विजित आत्मा आहेत. यांनी निद्रा, आलस, प्रमाद, चंचलता, मनाचं पाप, स्वरूपाविषयी अज्ञान सगळ्यांना जिंकलेलं असतं. ते ज्ञानी असतात. आळस त्यांच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही. निद्रेला त्यांनी जिंकलेलं असतं. कितीही कमी निद्रा मिळाली तरी सुद्धा ते सदा उत्साही असतात. आपल्याला जमेल? 100%ची अपेक्षा कधीच नाहीये. 1%, 0.1 तेवढा तरी प्रयत्न करू शकतो आपण. जितेंद्रिय आपल्या लक्षात आलं, विजित आत्मा आपल्या लक्षात आलं. पुढे आहे विशुद्ध आत्मा. आत्मा अंतर्बाह्य विशुद्ध, शुद्धातिशुद्ध होणं म्हणजे आचार, उच्चार आणि विचार याच्यात समत्व येणं. इन शॉर्ट, तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, त्याला म्हणायचं विशुद्ध आत्मा. जसं मन विचार करतं तसेच उच्चार वाणीतून बाहेर येतात आणि कर्म शरीरातून तसंच घडतं. विचार, उच्चार आणि आचरण याच्या ज्यांनी समन्वय साधला त्यांना म्हणायचं विशुद्ध आत्मा. जमतं का आपल्याला? हे तरी जमतं का? आपण समोरची स्तुती करतो, अरे काय तू 1 नंबर, मस्त, आणि मनामध्ये काय चाललेलं असतं आपल्या, हे कुठूनही पिढा आली, पाहुण्यांनी बेल वाजवली रविवारची, अनाहूतपणे आले, अरे या या या, आणि मनामध्ये काय चाललेलं असतं, आपल्या द्वंद्व चाललेलं असतं की नाही, अरे सकाळी सकाळी रविवारचे कुठे. जे आपण विचार करतो ते जर उच्चार करायला लागलो तर आपली नाती किती राहतील सांगा. गमतीशीर भाग तुम्हाला सांगतो. जसे विचार करतो तसेच उच्चार व्हायला लागले तर आपली किती नाती टिकतील. अर्थात भगवंत प्रत्येक वेळी सांगतात, व्यवहार ज्ञान जागर ठेवून तू ह्या सगळ्याचा विचार कर. विचार, उच्चार आणि त्याप्रमाणे आचरण करणारा हा विशुद्ध आत्मा आहे. अर्थातच व्यवहार ज्ञान आपल्याला जागं ठेवावं लागतं. अन्यथा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने मेसेज द्यायला दिला, 2 दिवस टिकतील, 2 दिवसाच्या वर जात नाही, असाच्या असा सांगता येत नाही. व्यवहार ज्ञान जागं ठेवूनच आपल्याला बोलावं लागतं, आचरण करावं लागतं. परंतु भगवंत म्हणतात, 24 तासातले निदान तुम्ही किती वेळा व्यवहार ज्ञान जागं ठेवून विशुद्ध आत्मासारखे वागू शकताय का? विशुद्ध आत्मा, विजित आत्मा, जितेंद्रिय आणि शेवटचं म्हटलेलं आहे योगयुक्त.
योग हा शब्द भगवद्गीतेमध्ये सुरुवातीपासूनच येतो. सांख्ययोगात तर भगवंत म्हणतात समत्वम योग उच्यते. योग कोणाला म्हणायचं? ज्याने समत्व साधलं, ज्याला सुख दुःख समान वाटायला लागले, तो योगरूपच झाला, तो स्थितप्रज्ञ. कर्मयोगाचा हा फाउंडेशन आहे, कर्मयोगाची ही बेसलाईन आहे. जिंकण्याची ईर्षाही नाही ठेवायची आहे, हारण्याची भीतीही नाही ठेवायची आहे. हे जर जमलं तर होणारं प्रत्येक कर्म हे कर्तव्य रूपानेच होणार आहे. तिथे फलाशा राहतच नाही. ना भय राहत, ना मोह राहत, ना शोक राहत, ना हर्ष राहत, काहीच राहत. बघा, मी सांगितलं, बोलणं सोपं आहे, ऐकणं गोड आहे, आचरण करणं अवघड आहे. आणि हेच आम्ही संसारी माणसांनी भगवद्गीतेतून शिकायचं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेला कोणताही बोध हा आचरण करायला सोपा नाहीये, कारण चांगली गोष्ट आचरण करायला नेहमी कठीणच असते, वाईट गोष्ट आचरण करायला कष्ट पडत नाहीत. फोन घेऊन बस हे सांगायला कष्ट पडतात का? त्याला वागायला कष्ट पडतात का? पण तो फोन ठेव, मग कष्ट पडतात. पिक्चरला जायचंय 3 तास, कष्ट पडतात का? पण देवदर्शनाला जाऊन तिथल्या प्रवचनाला बसायचंय 1 तास, कष्ट पडतील? तेव्हा पाय दुखतात आमचे, तेव्हा आम्हाला तहान लागते, भूक लागते, बसवत नाही, ऍसिडिटी होते. मूवीला 3 तास आम्हाला सुचत पण नाही काही, प्रवचनाला बसताना. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना नेहमी म्हणतो की तुम्ही जर शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघत आलेला असाल, आता किती अर्धा तासाच्या वर होऊन जाईल, तर तुम्ही सगळे गीताव्रतीच आहात. कारण चांगली गोष्ट पाहायला, चांगली गोष्ट ऐकायला आणि चांगली गोष्ट आचरणात आणायला कष्ट लागतात. त्याला ती सात्विक बुद्धी लागते. म्हणून तुम्ही सगळे गीताव्रती आहात, कारण तुम्ही हे सगळं मनापासून ऐकत आहात आणि थोड्या फार प्रमाणात का होईना इम्प्लिमेंट करता येईल का याचं सांगोपांग विचारही करत आहात. म्हणून तुम्ही सगळे गीताव्रती आहात. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. 7वा श्लोक आपल्या लक्षात आला का? आता मी 7वा श्लोक वाचतो, त्याच्यात किती गर्भित अर्थ आहे लक्षात घ्या. एका श्लोकावरती 1-1 तास भाष्य करता येईल. मोठे मोठे प्रवचनकार करू शकतात 1-1 तास भाष्य. माझी तेवढी योग्यता नाही, पण 1-1 दिवस भाष्य करणारेही आहेत एकेका श्लोकावरती. बघा, या एका 7व्या श्लोकातून जर मला इतकं शिकायला मिळतंय दैनंदिन जीवनातलं, तर ह्या 700 श्लोकात किती उपदेश, बोध, किती मथुन असं कुठून कुठून भरलेलं आहे, जे आपल्याला घेऊ तितकं कमी आहे. इतकं भगवंतांनी दिलेलं आहे. अर्जुनाचे फार उपकार आहेत आपल्यावर, त्याला विषाद उत्पन्न झाला म्हणून हे 700 श्लोक आले. प्रत्येक श्लोकातल्या अक्षरामध्ये घेण्यासारखं आहे, शब्दामध्ये घेण्यासारखं आहे. तर 7वा श्लोक आपल्या लक्षात आला. 13वा श्लोक जो आहे तोही भगवंताला एक फाउंडेशन जो असतो की या कर्मयोगाचं जे फाउंडेशन आहे, 13वा श्लोक, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. सुखी कोण? आपण नेहमी विचारत असतो की नाही, होईन मी सुखी, होईन मी सुखी. मुलाचे लग्न झाले की मी सुखी, मुलाला मूल झालं की मी सुखी, मुलीला नोकरी लागली की मी सुखी, गावाकडची जमीन विकली गेली की मी सुखी, घर बांधलं की मी सुखी. भगवंत म्हणतात सर्व कर्म करत असताना सुद्धा मनाने जो संन्यस्त वृत्तीने राहतो तो सुखी. आणि संन्यस्त वृत्तीने कसं राहायचं, हे जे मी आज बोलतोय आणि मागच्या 3 व्हिडिओत जे बोलतोय, ते जे आपल्याला वागणं जमलं, सुखी अजून वेगळं काही आपल्याला जाणून घ्यायची गरज पडणार नाही. कारण संसारामध्ये कोणीच सुखी नाही आहे, कारण संसार मृगजळासारखा आहे. आज आहे, उद्या नाही. एखादी गोष्ट आज सुखकर आहे, उद्या ती दुःखकर होऊ शकते. थंडी आहे एवढी, या थंडीसाठी आपण शेकोटी पेटवली, सुखकर आहे. तेच एकदम उन्हाळा उत्पन्न झाला तर ती शेकोटी आपल्याला तेवढी सुखकर राहत नाही, वाटत नाही. संसार करत असताना मन संन्यस्त रूपाने तिथे वागवायचं. भगवंत याला सुखी म्हणतात 13व्या अध्यायामध्ये. म्हणून मी हा मुद्दा म्हणून उल्लेख करतोय, या श्लोकाचा, अध्यायाने या श्लोकाचा मुद्दा म्हणून उल्लेख करतोय. नवद्वारे पुरे देही नैव कुर्रन्न कार्यन. 9 दरवाजे, त्यातनं काय काय आत जात असतं. 9 दरवाजे म्हणजे या शरीराला 9 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 नाकपुड्या 4, 2 कर्ण, त्याची जे दरवाजे आहेत 6, 1 मुख 7, आणि पायू आणि उपस्थ म्हणजे जिथून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, जिथून एक्सक्रीशन सिस्टीम आहे, तेही 2 दरवाजे आहेत. असे 9 दरवाजे. याच्यातूनही काम करणारा
या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांमधून काम करणारा, या 9 दरवाजांमधून जे ज्ञान ग्रहण होत आहे, जे आत बाहेर सतत चाललेलं आहे, अशा वेळेला कर्म करत असताना सुद्धा मनाने जो संन्यस्त राहतो, आहे का शक्य? आहे का शक्य? या दरवाजातून काय काय जात असतं? कोण माझ्याबद्दल वाईट बोलतं, कोण माझ्याबद्दल चांगलं बोलतं. डोळे काय काय पाहायला जात असतात. विकार उत्पन्न करण्यासाठी एकच साधन पुरेसे आहे, 2च दरवाजे पुरेसे आहेत, डोळे. नाकातून बाजूने चालताना प्रवचन चालले बुवांचं, जय जय रामकृष्ण हरी, बाजूला वडे तळल्याचा वास आला, मन तिकडे. गमतीशीर भाग आपल्याला सांगतोय, पण आपण विचार करून बघा की आपल्याला किती मनाला जिंकावं लागेल, मननिग्रह किती करावा लागेल या सगळ्या सद्गुणांची जोपासना करण्यासाठी. तेव्हा कुठे आपल्याला कर्मयोग समजेल आणि मग तो कर्मयोग हळूहळू साधायला लागेल. तुम्हाला काय वाटतं, किती वर्ष जातील, कितीतरी जन्मही जावे लागतील. आजपासून सुरुवात करायला काय हरकत आहे? हे समजून घ्यायला आजपासून सुरुवात करायला काय हरकत आहे? आपल्याला लक्षात आला 7वा 13वा श्लोक. आता 23वा श्लोक मी एवढ्यासाठीच घेणार आहे कारण त्याच्यामध्ये 2 अतिशय उत्तम शब्द आलेले आहेत ज्याच्यावरती बोलावं तितकं कमी आहे. 23वा श्लोक आहे, शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. आपण सतत विचार करत असतो, मी कधी सुखी होणार, कधी सुखी होणार. याची व्याख्या भगवंत 23व्या श्लोकातही देतात, 13व्या श्लोकातही सांगितलेली आहे. सुखी कोण? 23व्या श्लोकातही सांगतात. काय सांगितलं भगवंतांनी? भगवंत सांगतात, शरीराचा नाश होण्यापूर्वी काम आणि क्रोध यांच्यातून उत्पन्न होणारे आवेग जो सहन करतो, जो त्यांना जिंकतो, तो सुखी. काम आणि क्रोध यांना आपल्याला जिंकता येईल? क्रोधाला जिंकणं तर अतिशय कठीण आहे. आपल्याला जरा कोणी बसलेलं असो तिकडनं सरक असं म्हटलं की आपण त्याच्या चेहऱ्याकडे असे काही बघतो की काय आपल्याला बोललाय तो. आपल्याला गाडीतून जाताना, बसमधून जाताना, पब्लिक ट्रान्सपोर्टमधून जाताना किती क्रोधाला सामोरं जावं लागतं. कोणाची बॅगच काय लागते, कोणाचे धक्केच काय लागतात, हमरीतुमरीवरच येतो आपण. क्रोधाला जिंकणं इतकं सोपं आहे का? अर्थात इथे अत्यंत मावळा राहूनही चालत नाही. व्यवहारात सगळीकडे मुलांना वळण लावताना क्रोधाचा आसरा घ्यावाच लागतो. पण आपल्या क्रोधामध्ये आणि संत महंत यांच्या क्रोधामध्ये फरक एवढा आहे की आपण क्रोधाच्या अधीन असतो, आपण क्रोधाचे गुलाम असतो. संतांना माहीत असतं क्रोध कुठे कुठपर्यंत वापरायचं आहे, बाकी ते निर्विकार असतात. काम जिंकणं हे तितकंच कठीण आहे. कारण जितेंद्रिय व्हायचं असेल तर आधी काम जिंकावा लागतो. काम म्हणजे वासना, विकल्प, विकार, इच्छा, आकांक्षा ज्या काही मनात उत्पन्न होतात. आता याची एक गमतीशीर भाग आपल्याला सांगतो. काम जिंकणं किंवा कामाला वश करणं हे 4 टप्प्यांपैकी फक्त एका टप्प्यातच धरणं ग्राह्य आहे, बाकी 3 टप्प्यात नाही आपल्या आयुष्याच्या. पहिला टप्पा जो असतो ज्याच्यामध्ये विषय माझ्या समोर उपस्थितच नाही. मला चहा घ्यावासा वाटला पण चहा पावडर संपली आहे. अशा वेळेला त्या दिवशी तुम्ही चहा घेतला नाहीत, याच्यात काही तुम्ही काम जिंकलेलं नाहीये, तुमचा नाईलाज झाला. टीव्हीवर येणारी उत्तम सिरियल 7 वाजता रिमोट लावून बसलो आणि वीज गेली, लाईट गेले. विषय तुमच्या समोरच नाही येऊ शकत आहेत म्हणून तुम्ही ते ग्रहण करत नाही आहात. याला काम जिंकणं असं म्हणत नाहीत. दुसरं, विषय कधी पाहिलेच नाहीत. अगदी लहान लहान मुलं असतात ज्यांना अनेक विषय या जगात आहेत जे ज्ञातच नसतात. लहान मूल मोबाईल जोपर्यंत माहीत नाहीये तोपर्यंत त्याला ग्रहण करायचं हे समजत नाही. यात पुरुषार्थ काय आला? जो एखादा विषय मी पाहिलाच नाहीये कधी, मला ज्ञातच नाहीये, त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही उत्पन्न होणारच नाहीये, त्याला काम जिंकणं असं म्हणत नाही. कारण ती इच्छा माझ्या मनात उत्पन्नच होणार नाही, कारण कधी पाहिलंच नाही. मुलांनी, छोट्या बाळांनी एकदा मोबाईल पाहिला की त्याचा सोडवून दाखवा, शक्य होईल का? तिसरं असतं, विषय समोर आहे पण शरीर आता क्षमतेच्या बाहेर गेलेलं आहे, आता शरीर साथ देत नाही. हे करीन ते करीन पण आता पाय दुखतात हो. तुमच्याकडे यायचंय पण आता अशक्तपणा एवढा येतो की यात जमत नाही हो. पिक्चर बघायचंय, डोळ्याला मोतीबिंदू झालेला आहे. या सगळ्यामध्ये
जर मला काही विषय त्यागावे लागत असतील, टाकावे लागत असतील, तर यातही काय पुरुषार्थ आहे? काम जिंकणं डायबेटीस आहे म्हणून कोरा चहा प्यावा लागतोय, यात का मग मी कोरा चहा पितो, यात पुरुषार्थ काय? सांगण्याचा उद्देश, जे उगाच पोकळ फुशारकी जर मारत असेल या 3 प्रकारात येऊन, तर त्याला जितेंद्रिय म्हणता येत नाही, त्याला काम जिंकणं म्हणता येत नाही. काम जिंकणं 4थ्या अवस्थेला म्हणतात, 4थ्या टप्प्याला म्हणतात, जिथे विषयही समोर आहेत, उपभोग घेण्याची पूर्ण क्षमताही आहे. त्या अवस्थेमध्ये मनाला सतसत विवेकाने सांगायचं की हे आपल्याला करायचं नाहीये, हे आपल्याला धरायचं नाहीये, याला म्हणायचं काम जिंकणं. खिशात अमाप पैसा आहे, मी जाऊन आयफोन घेऊ शकतो 2 लाखाचा, पण सारासार विचार करणं की एवढेच पैसे आहेत आपल्याकडे, 2 लाख जरी खिशात असले तरी तेवढेच आहेत, दुसऱ्यांना काय माहिती तेवढेच आहेत, ते मी मोबाईलवर खर्च करावे का? विषय उपभोग घेण्याची क्षमता आहे, विषयही समोर आहेत, सारासार विचाराने सांगणं. व्यसनी माणसाने हे स्वतःला हे प्रश्न विचारावे. व्यसन समोर आहे, ते घेण्याची क्षमता आहे, पण ते घ्यावं का? व्यसन करणं म्हणजे भगवंतानी दिलेल्या या अमोलिक शरीराची अवहेलना करण्यासारखं आहे. व्यसन करणं म्हणजे या अमोलिक शरीराचा अपमान करण्यासारखं आहे. लोक बाटली संपवतात दारूची दिवसाला, पूर्ण ते पॅकेट सिगरेटचं ओढून मोकळे होतात. हा कुठचा अहंकार आहे? परमेश्वराने दिलेलं शरीर आहे असं माजणं योग्य नाही. आपण मग एकदा डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू झाल्या की मग डोळ्यात पाणी यायला नाही पाहिजे. कर्म करताना हौसेने केलं होतं ना, मग आता भोग भोगणं जड होत आहे, मग तेही तुम्ही तेवढेच स्वीकारले पाहिजेत. शरीर म्हणजे फुकट मिळालंय ना, आपल्याला किंमत नाही आहे त्याची. आम्ही वाटेल तसे वागवतो आणि मग सोटा पडतो, त्यावेळेला जागं होऊन उशीर झालेला असतो ना. म्हणून हे सगळं आत्ताच्या या यंग जनरेशननी लवकर समजून घ्यावं ना. ही तळमळ आहे एक सामान्य शिक्षकाची, बाकी काही नाही. आपण हे कोणत्याही वयामध्ये समजून घेणं चांगलंच आहे, पण यंग जनरेशन जेवढे समजून घेईल, बघा ना, सारासार संसारी विचार आहे. मी काही अगदी फार बाहेरचं सांगतोय का? हे आत्मसात केलं तर आजच्या पिढीचं पाया भक्कम होईल, उद्या ते सुजाण नागरिक बनतील. हे अतिशय महत्वाचं आहे. एखादं व्यसन जरी माणसाला असेल, कुठपर्यंत करावं? जितेंद्रियमध्ये मी तुम्हाला सांगितलं, हळूहळू कमी करत आणा. ती भूषणं नाही आहेत जी आम्ही मोठेपणाने सांगावं. हळूहळू काय कमी करावं, हळूहळू काय वाढवावं, हे आम्हाला समजलं पाहिजे. याला म्हणायचं काम जिंकणं, क्रोध जिंकणं. बघा, मी 3च श्लोक घेतले. आपल्या लक्षात आलं असेल वेळ किती झालेला आहे, किती पुढे चाललेला आहे. आणि आता मी ह्या व्हिडिओच्या शेवटाकडे येणार आहे, जिथे कर्मयोग खऱ्या अर्थाने संपणार आहे. आजपर्यंत आपण जे पाहिलं कर्मयोगाचे 3-3.5 व्हिडिओजमध्ये अतिशय संसारासाठी उद्बोधक असत भगवंतानी गीतेमध्ये सांगितलंय, माझं शरीर आणि वाणी ही फक्त निमित्त आहे, जे तुमच्यासमोर बसून मी बोलतोय. भगवंताला काय सांगायचं हे समजून घ्या. माझा काही त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व नाही आहे, मलाही याच्यातलं 1% जमलं तरी चिकार आहे. मग भगवंत सांगतात, जेव्हा तुला असं निष्काम कर्म जमेल की नाही, हे जे सगळं 3 व्हिडिओमध्ये जर तुला वागणं जमेल, निष्काम कर्म जेव्हा तुला जमेल, त्याच्यानंतर तुला जे कर्म करशील त्याची फळाची भोग भोगणं तुला राहणार नाही, जेणेकरून जन्म मरण चुकेल. बघा हा क्रम कसा आहे, क्रम कसा आहे. आपल्याला जन्म मरण फेरा का फिरावा लागतो? कारण आपण जे क्रियमाण कर्म करतो आहोत, सात्विकतेने, राजसिकतेने, तामसिकतेने, त्याचं कर्म हे संचित रूपाने जमा होत असतं. संचित म्हणजे स्टोअर आपण स्टोअर रूम असते की नाही आपल्याकडे, तिथे आपण सगळं ठेवत असतो, गरज पडली की ते काढतो. अशा वेळेला आपल्याही आयुष्यामध्ये त्या वेळेला ते संचित पिकलं, पक्व झालं की आपल्या समोर दत्त म्हणून येऊन फळ देतं. त्याला आपण प्रारब्ध, नशीब, डेस्टिनी असं म्हणतो. प्रारब्धानुसार आपल्या जीवनात जे आहे ते भोगलंच पाहिजे, आणि जे नाहीये, जे फळ आपल्याला मिळणार नाहीये, त्याची अपेक्षा धरणंही चुकीचं आहे. संचित क्रियमाण आणि प्रारब्ध यांची साखळी अशी बांधलेली असते. भगवंत सांगतात, क्रियमाण कर्म हे तुझ्या हातात आहे, कर्म करण्यामध्ये तू स्वतंत्र आहेस,
पण ज्याचं संचित जमेल ते तुला प्रारब्धाने पुढे भोगावंच लागेल. मग संचित दोन प्रकारचं, प्रारब्ध दोन प्रकारचं असतं, एक दृश्य किंवा प्राप्त आणि दुसरं अदृश्य किंवा अप्राप्त. माणसाने क्रियमाण कर्म केलं, बी लावली आंब्याची, हे त्याने कर्म केलेलं आहे. त्याचं फळ त्याला लगेच मिळालं का? नाही. ते अदृश्य रूपाने आता ते फळ आहे, ते दृश्य रूपाने 20-25 वर्षांनी मिळणार. तेव्हा ते दृश्य रूपाने येणार, ते प्राप्त रूपाने येणार. संचित जे पक्व होऊन आपल्याला फळ देतं, प्रारब्ध जे आत्ता आपण भोगत आहोत या घडीला, ते प्राप्त, ते दृश्य, ते आपण आत्ता भोगतोय. चालताना ठेच लागली, मध्येच किती रामदास स्वामींनी, समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये आधी भौतिक, आधी आध्यात्मिक आणि आधी दैविक ताप सांगितलेलेच. हे सगळे प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगावे लागतात. रस्त्याने चालताना कुत्रा चावला, माझी काय चूक होती? समोरून आलं, मी गाडी नीट चालवतोय, समोरचा तिरका आला, माझी काय चूक होती? आज जगामध्ये सगळे हे म्हणतात माझी काही चूक नसताना मला हे भोगावे लागतं. का? कारण आपणच केलेली क्रियामाण स्टोअर रूम मध्ये संचित होऊन बसलेली असतात. वेळ आली की ती येतात समोर. आता त्यांची वेळ ठरलेली असते का? त्यांची वेळ ठरलेली असते, पण ती काही महिने असू शकते, काही वर्ष असू शकते, काही जन्म असू शकते. थोडक्यात उदाहरण देतो. आपल्याला तहान लागली, आपण पाणी पिऊन घेतलं, कर्म क्रियमाण, फळ प्राप्ती लगेच, इन्स्टंट रिझल्ट. काही कर्म आणि फळं अशी असतात. दुसरं, मुलाने वर्षभर अभ्यास केला, पेपर देऊन आला मार्च महिन्यामध्ये, पुढे 3 महिने रिझल्ट लागायला असतात, ते अप्राप्त. वर्षभर कर्म केलं, आता ते अदृश्य आहे फलप्राप्ती, ती दृश्य रूपात 3 महिन्यांनी येणार आहे. टाइम गॅप वाढली की नाही? वाढली की नाही टाइम गॅप? आंब्याची बी लावली, अदृश्य फलप्राप्ती, दृश्य फलप्राप्ती 20 वर्षांनी येते. लगेच कर्मफलप्राप्ती, काही महिन्यांमध्ये कर्मफलप्राप्ती, काही वर्षांमध्ये कर्मफलप्राप्ती. आणि आपण जे ह्या जन्मामध्ये रडत असतो, माझ्याच वाट्याला हे काय येतं, मी चांगला वागतो तरी, तुम्ही या जन्मात चांगले वागत आहात, परंतु काही अशा गोष्टी हातून घडून गेल्या असतील की आपल्याला पूर्वकर्मांच्या त्या संचिताचं फळ आत्ता मिळतंय. मग ते कशाही रूपाने मिळू शकतं, पण ते आपल्याला भोगावंच लागतं. त्यातनं संत महंतही सुटलेले नाही आहेत, भगवंतही सुटलेला नाही आहे. आपल्याला उदाहरण देऊ. श्रीरामचंद्रांनी वाली आणि सुग्रीव यांचं युद्धामध्ये झाडाच्या आडून वालीला बाण मारला होता. रामचंद्रांचं ते वागणं तेव्हा योग्यच होतं, परंतु याचं फलप्राप्ती म्हणून, कारण वालीने रामचंद्रांना सांगितलं क्षत्रिय धर्मानुसार लपून बाण मारणे हे योग्य नाही, लपून बाण मारणे योग्य नाही क्षत्रिय धर्मानुसार, तरी तू ते कृत्य केलेस. अर्थात रामचंद्रांनी त्याला सविस्तर उत्तरे दिलेले की तू वनचर आहेस, तुला असंच मारणं योग्य आहे. परंतु त्याचं प्रारब्ध, ते जे संचित झालं श्रीरामचंद्र प्रभूंचं, त्याचं प्रारब्ध म्हणून श्रीकृष्ण सुद्धा अवतार समाप्तीच्या वेळेला श्रीकृष्णाने तो योग जुळवून आणला की कर्मविपाक कसा असतो. पायावर पाय ठेवले, ते समोरच्या लांब उभ्या असलेल्या त्या व्याधाला हरणाच्या डोळ्यासारखे दिसले आणि त्याने लपून बाण मारलेलं आहे, आणि ते श्रीकृष्णाला निजधामाला जाण्यास कारणीभूत झालं. भगवंत सुद्धा कर्मविपाक सोडत नाहीत. परशुरामाला चमदग्नींनी सांगितलं की तू आईचा वध कर. परशुरामाने ते कृत्य केलेलं आहे, त्या क्रियमाणाची संचितात भर झाली, रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला, ते संचित प्रारब्ध रूपाने उभं राहिलं. जमदग्नी वडिलांमुळे आईचा मृत्यू कारणीभूत झाला परशुराम अवतारात, ते संचित राम अवतारात प्रारब्धामध्ये आलं की आईचा शाप वनवासाला जा हा पित्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे. हे सगळं मानलेलं असतं. आपण म्हणतो की मी काही नाही करत तरी माझ्या बाबतीत वाईट का होतं, याचं उत्तर हे आहे. आता भगवंत म्हणतात कर्मविपाक सिद्धांत जर तुला मोडायचा असेल तर तुला हे निष्काम कर्म असं सांभाळावं लागेल. हे जे 3 व्हिडिओमधून मी जे आपल्याला सांगितलं जमेल. कर्मविपाक तुटलं, ते तोडण्यासाठी मनोनिग्रह करावा लागेल. आपल्याला मनाला जिंकावं लागेल. मनाला जिंकण्यासाठी मनाला नेहमी विवेकाबरोबर बसवा. मन विवेकाबरोबर बसेल तेव्हा विवेक नेहमी मनाबरोबर युद्ध करेल. विकार उत्पन्न होताना विवेक समजावेल, नको करूस, नको जाऊस, यांना एकत्र बसवणं फार गरजेचं आहे. आणि मग सद्गुरू लाभले की होणाऱ्या कृपेने, ब्रह्मकृपेने मनोनिग्रह होतो. मनोनिग्रह झालं की त्या महात्म्याच्या हातून घडणारी सगळी कर्म ही लोककल्याणाचीच असतात.
आणि लोककल्याणाची कर्म तिथे काही फलाशा नाही, मी केलं असं, तिथे पुरुषार्थ नसतो. ते जमलं 100% की होणारी कर्म फल उत्पन्न करत नाहीत, फल उत्पन्न करत नाहीत तर जन्माला येण्याचं कारण नाही, आणि म्हणून अशी कर्म करणारा मला येऊन प्राप्त होतो, असं भगवंत याच्यात म्हणतात. इथे कर्म अध्याय सुसार रूपाने मला सांगायचा आहे तो सांगतो. आपल्या लक्षात आलं कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग हा किती गहन आहे, किती बोलावं तितकं कमी आहे. माझ्यासारख्या एखाद्या लहान पोरांनी त्याच्यावरती 2 शब्द बोलले, काही थोर प्रवचनकार याच्यावरती कितीतरी दिवस बोलू शकतील, इतकं त्या कर्मयोगातल्या प्रत्येक श्लोकामध्ये ठासून ज्ञान भरलेलं आहे. मला खात्री आहे, अपेक्षा आहे की ह्या 3 योगांमध्ये जे भगवंतांनी कर्मयोग विवरण करून सांगितलेलं आहे तो त्यांनीच माझ्याकडून हा आज पूर्ण करून घेतला. तुम्हालाही ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी पटल्या असतील, समजल्या असतील, आणि त्या आता आपण कशा वागवू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा विचार आपण यापुढे करायचा आहे. तर आता कर्मयोग काय आहे हा अतिशय सुंदररित्या शुद्ध अंतःकरणामध्ये आपण समजून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न यापुढे करायचा आहे. तर भगवंताला आनंद आहे, आपल्या सद्गुरूंना त्यामुळे आनंद होणार आहे, आणि पुढचे जन्म आपल्याला चांगले मिळतील. या जन्मात मुक्ती मिळेल याची अपेक्षा आपण ठेवणं चुकीचं आहे, कारण ती फार वरची पायरी आहे, फार मोठी गोष्ट आहे. आपण कुठे आहोत संसारामध्ये अडकलेले, हळूहळू एक एक पायरी चढायची आहे. मग पुढचा जन्म चांगला मिळेल, अजून कर्म आपल्याला कळेल, सात्विकता आपल्यामध्ये अजून वाढलेली असेल, देवाजवळ जाणाऱ्यातली एक एक पायरी कमी होत जाईल. अशा पद्धतीने दुसऱ्या योगात बघितलेला ज्ञानयोग आणि ह्या अध्यायांमध्ये बघितलेला कर्मयोग भगवद्गीता संसारी माणसाला कसा समजावून सांगत आहे हे आपण हृदयात जतन करण्याचा प्रयत्न करूया. आणि आता इथे विराम व्हायचं आहे. आता आपलं पारायण सुरू राहावं म्हणून आपण 5वा अध्याय आता आपण म्हणणार आहोत आणि मग थांबणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. नेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. सांख्ययोगौ पृथग्बालः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. यत्साङ्ख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्नुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मेषन् निमिषन्नपि. इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मणाध्याय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ज्ञानेन तुं तदज्ञानं येषां नाशीतमात्मनः तेषामदित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्.
तद्बुद्धयत्तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः इहैवीतैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिर्सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दन्त्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः शक्नोति हैवयः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नैर्द्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियः मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। हरिः ओं तत्सत् हरिः ओं तत्सत् हरिः ओं तत्सत्। ओं तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।